त्याच्यावरती ते मॅट्रेस टाकून दिलं, ते असंच उन्हात म्हटलं हे क्या हे तर कंपल्सरी लागतं. आता माती काढता इथे ही, आता वापस इथं खाली उतरावं लागलं. पूर्ण पाय आणि चप्पल हे ढिगळे पडल्यामुळे पूर्ण मातीचं होऊन गेलेलं आहे. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आज आलोय शेतावरती, आता चाललोय शेतावर कारण आज काम भरपूर आहे. पप्पा म्हणे चल, म्हटलं चला. आणि आज मेन तर म्हणजे आज आमचे सगळे पाईपलाईन काढताय, कारण आज तेच मेन जास्त काम आहे, पाईपलाईन काढायचं. नवीन पाईपलाईनचं काम सुरू आहे ना, म्हणून पप्पा म्हणे की ये. तर मी आलोय आता आणि बघू आज कशी पाईपलाईन आहे, काय काय करावं लागतं, तर बघू पुढे. फायनली आलो आता शेतात आणि गाडी इकडे लावली, त्याच्यावरती ते मॅट्रेस टाकून दिलं, ते असंच उन्हात सुकायला. आता ती बघा, ते तिकडे कोरून ठेवलेलं आहे ना, तिकडनं पूर्ण इथपर्यंत आणायचं आता कोरून. ही आता नवीन पाईपलाईनचं काम सुरू आहे. आता जातो पप्पांसोबत तिकडे, बघू आजचं काय काम होतं. तर मी घेतला आपला गेटअप, कारण मला ऊन सहन नाही होत. म्हटलं हे कॅप हे तर कंपल्सरी लागतं. तर तिकडनं येतात आमचं JCB इकडं, हे बघा ते झाडाच्या मागे. आता इकडं या साईडला ते एकदा ते काहीतरी करता वाटतं, सगळ्यात आधी काय चेकिंग वगैरे त्याला कोरून. तर बघू कुठे काय भेटतं. तर हे बघा केवढ्या मोठ्या व्होल्टेजच्या लाईन गेलेल्या आहे. यांचा आवाज बघा, ऐकू आला यांचा आवाज. आता चाललो इकडे. आता इथं केलंय खंदायला सुरू. तर माती काढता इथं ही जी पाईप आहे ना, हे पाईपचं हे शोधायचं इकडे, छोटी पाईप म्हणजे. बघू आता, मलाच एक्झॅक्ट माहिती नाही, ते पप्पांनाच माहिती आहे. आता इथं कोरता येते JCBने. मी माझ्या आयफोनचा एक बेस्ट फीचर यूज केला, ज्याच्यामुळे मला कळलं की आमच्या तिथून पाईपलाईन, तिथून जे मशीन सुरू आहे त्याच्या मागून तिथपर्यंत किती डिस्टन्स आहे. तर तो 71 मीटर आणि एक्झॅक्ट ॲक्युरेट आहे का नाही आहे. बट पप्पांनी सांगितलं की तू 70-75च्या आसपास आहे, पण फोनने त्याला 71 मीटर काढलेलं आहे. तर मग हाय ॲक्युरेसी आणि पैसे दिल्याचा फायदासुद्धा झालेला आहे. आता बघा पूर्ण आहे रस्ता, जागा बघा कशी आहे, पूर्ण आता पाय खालीवर चालले इकडे. आता जातोय तिकडे, मशीन सुरू आहे. आता काकांत इकडे हा पाईप वगैरे जोडत आहे इकडे, म्हणजे पूर्ण आता खणलेलं आहे. इकडनं आता थेट शेवटपर्यंत ते जे तिकडे दिसतंय का, ती बांध तिथपर्यंत जायचं, जी 71 मीटर आहे. आता ह्याला जॉईंट करते सगळ्यात अगोदर, पाणी निघतंय ना इथून. खूप वेळ उन्हात राहिल्यानंतर आता आलोय पाणी प्यायला. तुम्ही पण प्या, कारण खूप ऊन वाढलेलं आहे तिकडे, उन्हात उभं राहावं लागतं ना. तर आता पाणी पितोय. आता हे पाईप घेऊन चाललो. हे बघा केवढी मोठी सापासारखी लाईन आहे, थोडीशी तर मदत करायचीच आहे का नाही. ही इथून सुरुवात झाली तर त्या JCBच्या मागेपर्यंत ती पाईपलाईन आहे. एवढी पाईपलाईन आणली आता आम्ही, आणि अजून एक पाईप आणायला चाललो. हीच अजून एक आहे तिथं ठेवलेली, तिला जाणावं लागेल, कारण तिकडे थोडी अपूर्ण पडलेली ना. आता आणतोय. 2 तासापासून या JCBचं काम सुरू आहे. आता वाजले 12 आणि आता चाललो जेवणाला. पप्पांनी टिफिन आणलेला आहे. पप्पा काही नाही, पप्पा शेतातच जेवतील या काकां त्यांच्यासोबत. पण मी नाही आणला टिफिन, मला आता घरी जावं लागेल जेवणाला. आता जातो घरी, जेवण करतो आणि वापस यावं लागेल. आता निघालोय घरी जायला. आणि बघा या पाण्याच्या बॉटल कुठे ठेवल्या, या 2 संपून गेलेल्या होत्या ना, 4 होत्या. त्याच्यानं आता 2 घरून भरून आणेल. आणि बघा पिशवी तर नाही घेऊन गेलो, म्हणजे टिफिन बॅग आणली होती त्यांच्यासोबत, ती म्हटलं पप्पांजवळ राहू देऊ. त्यांना आता शर्टात टाकलं. आता निघालो घरी, तिकडे JCB सुरू आहे. जेवण वगैरे झालं आणि आता निघालो पाण्याची बॉटल घेऊन शेतात वापस. आलो शेतात आणि आता खातो कॅडबरी. कॅडबरी वगैरे खाऊन झाली आणि आता इकडे आलो JCB कडे. आता या दुसऱ्या साईडची पाईपलाईन खणताय, तिकडची त्या साईडची झाली. आता इकडची या शेतातली चालेल, आता तिथपर्यंत चालेल. बघू आता किती वेळ लागतो इथं. हे बघा अजून एकदा हे पाईप घेऊन जायचं काम लावून दिलं पप्पांनी. त्यामुळे हे पाईप तिकडे ठेवून आहे. बघितलं 2 महिने कॉलेजला म्हणजे टाईम आहे सुरू व्हायला, तर हे काम लावून टाकलंय पप्पांनी. ठीक आहे, काही नाही, करावं तर लागणारच आहे ना, शेतकरीचा मुलगा आहे. हे बघा इकडं एवढं उन्हात इथं बसावं लागतंय मला. झाड पण नाही आज इकडं कुठंच आसपास, कारण हे पाईपलाईनचं काम सुरू आहे ना, इथून तर तिथपर्यंत शेवटी तिकडे येते. असं सरळ पूर्ण खणलेलं आहे. तुम्हाला लग्नांमधला एक स्पीकर दाखवतो बघा. हॅलो 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 चेक, माईक चेक.
कॉमेडी दूर. आता टाकला हा पाईप इथं खाली, इथून पूर्ण आता हा सुद्धा टाकावा लागेल शेवटपर्यंत. आता याला टाकला गेलेला आहे, मग त्याच्यावर ही माती आता येईल वापस. सी द स्ट्रगल गाईज. आता जर मेहनत केली तर पुढे चालून मला इझी जाईल. पप्पा म्हातारे झाल्यावर हे सगळं सांभाळण्यासाठी मी डिरेक्टर पण राहील आणि शेतकरी पण राहील, मला आनंद राहील. आता सध्या आमचं पाईपलाईनचं काम सुरू आहे. हे बघा आता फक्त एवढं बाकी आहे आणि त्या साईडचं अजून एक बाकी आहे, तिकडचं त्या साईडला शेत आहे ना, तिकडे अजून बाकी आहे. आता ही पूर्ण चप्पल भरली गाऱ्याची. हे बघा याला आता ढकलला, अजून इकडं फिट करायचं बाकी. आता याला फिट करू आणि मग तिकडे जाऊ. त्याच्यानंतर हे पूर्ण अजून JCBने वापस बंद करावं लागेल आणि दॅट्स इट. मग संपलं सगळं आजचं काम शेतातलं. फायनली पूर्ण फिट झालं इथून तिथपर्यंत. आता पूर्ण काम झालेलं आहे आणि आजचा गेटअप बघा कसा आहे. आता काका बाकीचं पाईप घेऊन चालले आणि मी आता बाकीचं सामान घेऊन चाललो तिकडे त्या शेतात, त्या साईडला जायचं. आता खूप थकलं आज. मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की शेतकरी होणं म्हणजे सोपं नाही आहे, तर हे बघा सोपं नाही आहे. मला तर एवढं जमत नाही. मी तर पहिल्यांदाच एवढं काम करतो शेतामध्ये. काम नाही म्हणजे उभं राहणं आहे आणि जस्ट देखरेख आहे, पण तरी त्या एवढं उन्हात मी तर नवीनच आहे. मला तर अजून काही एवढं एक्सपिरियन्स नाही. मी तर पूर्ण झाम लावून जातो आहे. बघू, पण आता इम्युनिटी चांगली म्हणून टिकतो आहे. नाही तर मग आतापर्यंत फडकेशीन पडून गेलेलो असतो. आता चाललो तिकडे. हो, आता हे जे पोल दिसत आहे ना तिकडे त्या साईडला आहे बघा. एवढ्या दुरून आता इकडे आलेलं आहे पाईप. आता या गाडीला लावतो मेन स्टँडवर आणि डायरेक्ट पाणी पिलं. आता हे बघा माझा हातचा अवतार कसा झालेला आहे पूर्ण. आत्ताच जस्ट पेक्स काढले आणि आता पाणी पितो हिला लावलं आहे मेन स्टँडवर. खूप थकलो आज डायरेक्ट खूप. तिकडे पप्पा बसलेले JCB जवळ. आता थोड्या वेळात पाणी पिलं नाही जाईल तिकडे. आता गाडीवर झोपायची मजाच वेगळी आहे. तुम्ही करू शकता का असा एक्सपिरियन्स? करायचं असेल ना, जा तुमच्या शेतात जा आणि करून बघा, मस्त मजा येते. जाईल तिकडे थोड्या वेळात. त्याच्या आधी थोडासा आराम करतोय. आता जेव्हा व्हिडिओ बघितला तेव्हा असं लक्षात आलं की पूर्ण फेस काळा पडून गेलेला आहे. तर मग माती पण खूप, म्हणजे आज डायरेक्ट असं आहे ना, फक्त झोपायचं बाकी होतं मी मातीमध्ये. कारण आज पाईपलाईन हे केली ना, पूर्ण पूर्ण मातीतच खेळलेलं आहे आज. आता होळी येते, होळीच्या अगोदर मी मातीत खेळून घेतलं. चांगलं आहे, माती बॉडीसाठी लागते, चांगली राहते. आणि पूर्ण फेस काळा झालेला आता त्याच्यामुळे. ऊन खूप आहे आणि खूप गरम होतं म्हणून आलो आता गाडीमध्ये बसायला. गाडी पण शेतातच होती आज. आता थोडीशी ACची हवा खातोय. जस्ट किडिंग, ACची हवा नाही खाते. केव्हाची उन्हात होती, आता तिला सावलीत लावतोय. आता चाललो त्या काकांना पाणी घ्यायला, जे काम करत होते त्यांच्यासाठी पाणी घ्यायला चाललो. आमचं पाणी ते घरचंच आहे आणि ते विहिरीचं पाणी पिता. ही आमची विहिरी. इथं मी पाणी भरतोय आणि तिकडे ते दूर कुठे गेले यार मला दिसत नाही. एक सेकंड. अरे हां, ते तिकडे JCB सुरू आहे आणि मी तर पाणी भरतोय. मला तर टाईम आहे. पप्पा बोलले की थांब आता म्हणे, बैस म्हणे तू सावलीत, तोपर्यंत मी गाडी पुसून टाकतो. कामामध्ये काम, गाडी स्वच्छ दिसेल ना. गाडी पूर्ण क्लीन केली आणि आता चाललो इकडं वापस. पाईपा आता ओढायचं काम करताय. गाडी पुसल्यानंतर बसलो होतो थोडा, अर्धा तास झाला. माझ्या बाच्याशी पण बोललो, फोनवर व्हिडिओ कॉल झाला होता आमचा. आणि आता चाललो तिकडे पप्पांना थोडी मदत करतो. अजून एक ठिकाणी इकडे पाईपचं खणणं सुरू आहे, पाईपलाईन वापस. आज दिवसभर पाईपलाईनचंच काम आहे आमच्या शेतामध्ये. हे बघा आता वापस इथं खाली उतरावं लागलं. ही दुसरं शेत आहे. हे बघा दुसरं शेत आहे. नाही तर म्हणशाल की तेच एक दाखवतंय, नाही एक नाही. आता हे दुसरं आहे. पूर्ण पाय आणि चप्पल हे ढिगळे पडल्यामुळे पूर्ण मातीचं होऊन गेलेलं आहे. आता पूर्ण काम चालू आहे इथं संपायमध्ये. आता ते तिकडं शेवटी संपून जाईल त्या साईडला, झोपडीच्या आसपास. आलो होतो घरी आणि आता चाललो डिझेल घ्यायला वापस. JCB मध्ये टाकायचं ना डिझेल. आता डिझेल दिलं आणि आता चाललो घरी वापस. खूप डेंजर हॅक्टिक दिवसाचा आजचा. बापरे, खूप काम करून घेतलं पप्पांनी आज माझ्याकडनं. आता डायरेक्ट घरी जाऊन डायरेक्ट झोपायचं काम आहे, कारण आज माझं डोकं इतकं दुखतंय ना उन्हामुळे. आता डायरेक्ट चाललो घरी गाडीवर आणि डायरेक्ट झोपून जाईल. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.